हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे उत्साह, भक्ती आणि आनंदाचा संगम. माघ महिन्यातील साजरा होणारा गणेश उत्सव हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश उत्सव जयंती साजरी करण्यात येते. ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात साजरा करणाऱ्या सणाला गणेश चतुर्थी म्हणतात, त्याचप्रमाणे माघ महिन्याच्या जयंतीला माघील जयंती, गणेश जयंती असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणेशाचा जन्म झाला होता. त्यावेळी श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी सगळं काही प्राप्त होते. तर आमच्या इथे खारघरमध्ये गणेशोत्सव, गणेश जयंती हा खारघरचा राजा म्हणून खूप प्रसिद्ध असलेलं गणपती आहे आणि त्याची दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीला सुद्धा माघ महिन्यात गणेश जयंती साजरी केली जाते. आणि आता गणपतीची मिरवणूक मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तो गणपती येत आहे आणि खूप दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेससुद्धा उत्साहानेच तो साजरा करतात आहे. असं
आपण इकडे तरी निदान मुलांचे माणसांचे करत असाल, आमच्याकडे घोड्याचे कुत्र्याचे ह्यांचे बर्थडे केले जातात. समजलं? म्हणजे इतका वेळ झाला बर्थडे करण्याचा. तो जन्माला येतो आणि तो प्रकार असतो. वाढदिवस सेलिब्रेट करावा का? वाढदिवस याचा अर्थ कळाला का? आता इंग्लिश भाषेत आपण बर्थडे तर ज्याप्रमाणे दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश जयंतीला खूप छान उल्हासाने जल्लोषाने असा सण साजरा करतात, तसाच ह्या वर्षीसुद्धा छान आपल्या गणपती बाप्पाचं आज जन्मदिवस आहे. तर त्यांनी छान पाळणा आणि त्याच्या सत्यनारायणची पूजा, महाप्रसाद हे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा केला आहे. तर खारघरमधील खारघरचा राजा. तर हा छोटासा व्हिडिओ होता. तर हे सगळं काही मी तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.